नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत कीपिंग क्वाइट। कीपिंग क्वाइट हा एक गेम आहे आणि हा गेम दोन मुलींमध्ये किंवा दोन मुलांमध्ये हा गेम आपण या ठिकाणी खेळू शकतो। लिसन केअरफुली अँड एनॅक्ट इन अ पेअर। या ठिकाणी लक्ष देऊन ऐका, जोड्या करून हावभावांसह सादर करा। तर हा गेम आहे, हा जोडी करून त्या ठिकाणी हा गेम सादर करायचा आहे। या ठिकाणी या चित्रामध्ये जोडी केलेली आहे दोन मुलींची, दोन गर्ल्सची। या गर्ल या ठिकाणी पेअर करून हा कीपिंग क्वाइट हा गेम या ठिकाणी खेळत आहे। मग आता तो कसा खेळ खेळत आहे, तर ही एक गर्ल आहे आणि सेकंड गर्ल आहे। हॅलो नमिता, ही गर्ल हिला म्हणते हॅलो नमिता, म्हणजे या गर्लचं नेम आहे नमिता। हिचं नेम त्यांनी दिलेलं नाही, म्हणून आपण या ठिकाणी सपोज कविता असं हिचं नेम या ठिकाणी ठेवू शकतो। मग हॅलो नमिता, कविता नमिताला म्हणते। मग नमिता हसून तिला रिस्पॉन्स देते हॅलो। ती तोंडाने काही बोलत नाही, फक्त चेहरा हा चेहऱ्याने ती हसते, म्हणजेच त्या ठिकाणी ती तिला हॅलो म्हणते। त्यानंतर कविता आर यू बिझी, कविता नमिताला विचारते आर यू बिझी। कविता डोळे मिटून त्या ठिकाणी सांगते नो। त्यानंतर नमिता डोळे मिटून त्या ठिकाणी सांगते की नो। शॅल वी आउट टू प्ले, शॅल वी गो आउट टू प्ले, कविता या नमिताला विचारते की आम्ही खेळायला जातोय, तर शॅल वी गो आउट टू प्ले, आमच्यासोबत येते का खेळायला। तर नमिता दोघंही हातांनी ॲक्शन करून ते त्या ठिकाणी नकार दाखवते, नो। त्यानंतर कविता म्हणते हे व्हॉट्स रॉंग विथ यू, कविता तिला म्हणते नमिताला की काय काय चूक केली मी की तू येत नाही आमच्यासोबत खेळायला। तर ही नमिता फक्त डोळे मिटून त्या ठिकाणी शांतपणे तिच्याकडे पाहते। आर यू अँग्री विथ मी, कविता पुन्हा तिला विचारते की आर यू अँग्री विथ मी, तू माझ्याकडे रागाने का बघते। ही नमिता डोळे मोठे करते, म्हणजे त्या ठिकाणी त्या कविताकडे कशी बघते, ती रागाने, अँग्री। त्यानंतर कविता म्हणते कॅन आय टेक युअर पेन, कविता तिला विचारते की कॅन आय टेक युअर पेन, मी तुझा पेन घेऊ शकते का। त्यावेळेस ती त्या ठिकाणी फ्रेश मूडमध्ये राहते, त्यावेळेस ती म्हणते यस। व्हेअर इज इट, मग कविता त्या नमिताला पुन्हा क्वेश्चन विचारते व्हेअर इज इट, कुठे आहे पेन। मग त्यावेळेस नमिता बोटाने ॲक्शन करून कंपास बॉक्सकडे बोट दाखवते की या कंपासमध्ये तो पेन आहे। त्यानंतर व्हेअर इज मिताली, कविता त्या ठिकाणी तिला नमिताला विचारते की व्हेअर इज मिताली, मिताली कुठे आहे। मग कविता चेहरा पाडून किंवा चेहऱ्यावरचे असे हावभाव दाखवते की मला माहीत नाही की मिताली कुठे आहे। त्यानंतर कविता विचारते व्हेअर इज श्यामा, श्यामा कुठे आहे। मग त्यावेळेस नमिता ही बोट दाखवते ऑन द प्लेग्राऊंड। मग कविता विचारते नमिताला की प्लेग्राऊंडकडे आहे का श्यामा। मग ती हाताने ॲक्शन करून सांगते नाही। इन द ऑफिस, कविता विचारते की श्यामा ऑफिसमध्ये आहे का। तेव्हा ती हसते, त्यावेळेस ती काही फक्त चेहऱ्यावरचे हावभाव ती व्यक्त करते आणि हसून व्यक्त करते। देन आय थिंक आय विल गो टू हर, मग कविताने तिला विचारलेलं राहतं की श्यामा कुठे आहेत। मग ती म्हणते की आय थिंक आय विल गो टू हर, मी आता तिच्यासोबत बाहेर जाते। आणि म्हणून ती ही जी नमिता आहे ही कविताला बाय बाय करते आणि त्या ठिकाणी मी आता तिच्यासोबत जात आहे असं त्या ठिकाणी ती हावभावांसह या ठिकाणी सांगत आहे। तर अशा प्रकारे या दोन मुलींमधला कीपिंग क्वाइट हा गेम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे। त्याचप्रमाणे इथं कविता आणि नमिता या कशा प्रकारे एकमेकाशी संभाषण करतात हे आपण हावभावांसह पाहिलं। तर आता नमिताने कविताला कशा प्रकारे आन्सर्स दिली, ती आन्सर्स मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेली आहे। तर पाहू शकता, कविता नमिताला म्हणते हॅलो नमिता, मग नमिता म्हणते हॅलो।
कविता म्हणते आर यू बिझी, तू बिझी आहे का? नमिता नो. कविता शॅल वी गो आउट टू प्ले, आमच्यासोबत बाहेर खेळायला येशील का? नमिता नो. कविता हे व्हॉट्स रॉंग विथ यू, काय चुकलं आहे किंवा काय बिनसले तुझं? नमिता नो नॉट ॲट ऑल, नाही नाही काही नाही. कविता आर यू अँग्री विथ मी, कविता नमिताला विचारते तू रागावली आहेस का? नमिता नो. कविता कॅन आय टेक युअर पेन, कविता नमिताला विचारते की मी तुझा पेन घेऊ शकते का? नमिता येस शुअर. कविता व्हेअर इज इट, कुठे आहे पेन? मग नमिता ही कंपास बॉक्सकडे बोट दाखवते आणि सांगते इट इज माय कंपास बॉक्स, तो पेन माझ्या कंपास बॉक्समध्ये आहे. कविता व्हेअर इज मिताली, मिताली कुठे आहे? नमिता नो आय डोंट नो, नाही मला माहीत नाही. त्यानंतर कविता विचारते व्हेअर इज श्यामा, श्यामा कुठे आहे? नमिता शी इज, नमिता बोट दाखवून सांगते की ती तिकडे आहे. कविता ऑन द प्लेग्राऊंड, प्लेग्राऊंडवर आहे का? नमिता नो. कविता इन द ऑफिस, ऑफिसमध्ये आहे का? नमिता नो. कविता देन आय थिंक आय विल गो टू हर, कविता देन आय थिंक आय विल गो टू हर. मग कविता म्हणते की मला असं वाटतं की मी पण तिच्यासोबतच त्या ठिकाणी आहे. नमिता येस बाय बाय. मग नमिता म्हणते ठीक आहे मी आता या ठिकाणी येते. तर अशा प्रकारे ह्या दोघीही मुलींमधलं जे कीपिंग क्वायट हा गेम आहे, हा गेम या ठिकाणी मी सुरुवातीला चित्रातले सर्व हावभाव या ठिकाणी स्पष्ट केले आणि त्यानंतर त्या हावभावांना इंग्लिशमध्ये कशा प्रकारे सेंटेन्स किंवा वर्ड यूज करता ते मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केले की जे तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहिलेले. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.